प्रयास ग्रुपच्या महिला दिन सोहळ्यात स्त्री शक्तीचा जागर। राजमाता जिजाऊ राणी पद्मावती यांच्या वेशभूषेत महिलांनी रंगविला शौर्याचा इतिहास। स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व बौद्धिक उपक्रमातून महिलांचा उत्स्फूर्त सहभाग। कुटुंबाच्या मजबूत पायासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची। गीतांजली काळे। प्रयास ग्रुपच्या वतीने आयोजित महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमात कर्तृत्ववान व थोर महिलांच्या वेशभूषेत अवतरलेल्या सहभागी महिलांनी स्त्री शक्तीचे प्रेरणादायी दर्शन घडविले। राजमाता जिजाऊ, राणी पद्मावती, राणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यासारख्या इतिहासातील महान स्त्रियांच्या वेशभूषेत आलेल्या महिलांनी कार्यक्रमात इतिहास जिवंत करत उपस्थितांना स्त्री शक्तीची जाणीव करून दिली। या अनोख्या उपक्रमामुळे महिला दिनाच्या कार्यक्रमाला विशेष रंगत आली होती। या प्रसंगी नगरसेविका गीतांजली काळे, गीता परिवाराच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या हेमा सारडा, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, सल्लागार विद्या बडवे, संस्थापिका अध्यक्षा अलकाताई मुंदडा, जिंदार मेघना मुनोत, सचिव हिरा शहापुरे, सोनल थोरात, दीपा सोनी, सोनी पुरनाळे, कविता शिंगवी, सविता धामट, संगीता दंडवानी, हेमा पडोळे, पूर्वा एरंडे आदी उपस्थित होत्या। नगरसेविका गीतांजली काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की महिलांवर कुटुंबाच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते। आई, पत्नी, मुलगी अशा विविध नात्यांमधून महिला कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य करतात। मुलांमध्ये चांगले संस्कार रुजविणे, कुटुंबातील परस्पर सुसंवाद टिकविणे आणि समाजात सकारात्मक मूल्य निर्माण करणे हे महिलांमुळे शक्य होते। आज महिलांनी शिक्षण, उद्योग, राजकारण, सामाजिक क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात यश संपादन केले असले तरी कुटुंब व्यवस्थेचा पाया मजबूत ठेवण्याची भूमिका देखील त्यांनी सक्षमपणे निभावली पाहिजे। महिलांनी आत्मविश्वासाने पुढे जात समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले। नमस्कार, मी गीतांजली काळे। आज प्रयास ग्रुप आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी मी उपस्थित झाले आणि या ठिकाणी आल्यानंतर बघितलं की प्रयास ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम करत आहेत। आज या ठिकाणी त्यांनी महिला दिनाचा कार्यक्रम केलेला आहे। प्रयास म्हणजे प्रयत्न, हा प्रयत्न थोडा नाही, अनेक वर्षांपासूनचा आमच्या अलकाताई मुंदडा हा ग्रुप चालवत आहेत। परंतु या ठिकाणी आज आल्यानंतर बघितलं की अतिशय खूप छान कार्यक्रम त्यांनी सुंदर फॅन्सी ड्रेस स्पर्धा महिलांसाठी घेतलेल्या आहेत। यामध्ये महिलांनी जिजाऊ असेल, शिवाजी जोधाबाई असेल, असे अनेक विविध भूमिका केलेल्या आहेत आणि त्याच्यामधनं आपल्याला वेगवेगळे संदेश दिलेले आहेत। त्याचप्रमाणे हेमाताई सारडा यांनी सुद्धा कुटुंबावर आधारित आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे। तर या प्रयास ग्रुपचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, कारण अलकाताई मुंदडा यांच्या माध्यमातून सर्व वयोगटातील महिला या ठिकाणी एकाच छताखाली येऊन कार्य करत आहेत। मी अलकाताईंच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते आणि हे असेच कार्यक्रम अनंत काळ चालू राहावेत अशा आज शुभेच्छा देते। गीता परिवाराच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या हेमा सारडा यांनी महिलांनी कुटुंबाचा पाया भक्कम ठेवण्यासाठी काय केले पाहिजे या विषयावर मार्गदर्शन केले। त्या म्हणाल्या की कुटुंबामध्ये प्रेम, विश्वास आणि संवाद यांना सर्वाधिक महत्त्व असते। महिलांनी संयम, समजूतदारपणा आणि सकारात्मक विचारांनी कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे कार्य करावे। मुलांमध्ये चांगले संस्कार, प्रामाणिकपणा आणि समाजाभिमुखता रुजविणे ही प्रत्येक आईची जबाबदारी आहे। तसेच महिलांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून समाजात सक्रिय सहभाग घ्यावा। कुटुंब आणि समाज यांच्यात समतोल राखत महिलांनी आपली भूमिका सक्षमपणे पार पाडली तर सशक्त समाज आणि सशक्त राष्ट्र घडू शकते असे त्यांनी सांगितले। मला आम्ही सांगा, परिवार जसं आपण म्हणतो पुढची पिढी हा देशाचा पाया आहे। म्हणजे पाया कुठून सुरू होतो? लहानपणापासून। त्याच्यापेक्षा मी म्हणेन ज्यावेळेस गर्भात 23 आठवड्याचं झालेलं असतं बाळ, त्यावेळेसपासून त्याला ऐकायला येतं। मी ॲक्च्युली हा सब्जेक्ट आज घेतलाय कारण तुमचे एज ग्रुप आहे, अगदी त्यावेळेसचं नाही आहे पण त्याच्या पुढे आपण जाऊयात। तर ज्यावेळेस 23 आठवड्याचं बाळ असतं पोटात, त्यावेळेसपासून त्याला ऐकायला येतं। मग आपल्याला जसं बाळ आपलं हवं आहे तो विचार आपल्याला त्यावेळेसपासून करायचा असतो।
की माझं बाळ कसं व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी मी घरात वागणं चांगलं राहिलं पाहिजे, पती पत्नींमधला संबंध चांगला असायला पाहिजे, घरात शांतता असायला पाहिजे, भांडणं वगैरे नको का, तर या सगळ्या गोष्टींचा मुलावर परिणाम होतो. अभिमन्यूची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पोटात असताना त्याने ऐकलं होतं आणि त्याच्यावरून ते, म्हणजे याचाच अर्थ आज सायन्स पण हे प्रूव्ह करतोय की गर्भात जे ऐकलेलं असतं, म्हणून आताच्या ज्या आहेत ज्या नवीन आया झालेल्या आहेत त्यांना माहिती आहे, डॉक्टर म्हणतात तुम्ही स्पर्श करा बाळाला, स्पर्श जाणवतो त्याला, त्या बाळाला आपल्या आईचा हृदयाचा आवाज येत असतो. तर ह्याचा अर्थ काय आहे, लहान म्हणजे तो अजून तर जन्माला येईल त्याच्या आधीपासून त्याला संस्कारित करायला सुरुवात करायची. आपल्याला जन्माला आल्यानंतरही त्याला कळतं सगळं, फक्त बोलता येत नाही. त्यामुळे आपण जे करतो ते फक्त ऑब्झर्व करत असतो. जसा मोबाईलचा कॅमेरा असतो तो पाहत असतो सगळं, त्याला बोलता येत नाही. तसं त्या बाळाला बोलता येत नाही, पण आपण जे करतो ते त्याला फॉलो करतो. तुम्ही तुमच्या घरात जर सासू सासरे असतील, मोठी जॉईंट फॅमिली असेल आणि तुम्ही त्यांचा जर आदर करत असाल तर बाळाला शिकवावं लागत नाही की उठल्यानंतर आजीला प्रणाम कर, किंवा नवीन कोणी लोक आले आहेत तर त्यांना मोठे आहेत त्यांना जाऊन पाया पड, हे शिकवावं लागत नाही जर तुम्ही करत असाल तर. आणि ज्यावेळेस आपण ती गोष्ट करत नाही आणि बाळाला फोर्स करतो, कळत नाही का तुला मोठे आलेत पाया पड, तू कुठून पाया पडणार, त्याला माहिती आहे मोठे आल्यावर पाया पडायचे असतात. तर या छोट्या छोट्या गोष्टींची सवय त्याला लावावी लागते. यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात महिलांसाठी मनोरंजनात्मक तसेच बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. दीपा मालू यांनी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून कार्यक्रमात रंगत आणली. स्पर्धेतील विजेत्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तसेच सोडत पद्धतीने निवड झालेल्या भाग्यवान महिलांनाही आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमातील आकर्षण ठरलेल्या कर्तृत्ववान व थोर महिलांच्या वेशभूषा स्पर्धेत जिजामातेच्या भूमिकेत निकिता बायड, राणी पद्मावतीच्या भूमिकेत मनीषा पवार आणि राणी तारामतीच्या भूमिकेत कीर्ती काळे यांनी उत्कृष्ट सादरी करून सर्वांची मने जिंकली. त्यांच्या प्रभावी भूमिकांसाठी त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले तर आभार सोनल थोरात यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उज्ज्वला मालू व सरला जाकोटिया यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. नमस्कार, मी विद्या बडवे, प्रयास ग्रुपची सल्लागार. आज आमच्या इथे महिला दिनानिमित्त खूप भरभरून कार्यक्रम आखले गेले, ज्यामध्ये भरपूर मान्यवर बोलवण्यात आले. यासाठी बऱ्याच लोकांनी उत्स्फूर्तपणे महिलांच्या या चांगल्या कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप दिली. त्यामध्ये पुंश मसाले हे देखील आले, ज्यांनी गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला स्पॉन्सरशिप दिली होती. महिलांच्या चाललेल्या ऍक्टिव्हिटींना त्यांच्याकडनं त्यांच्या कलागुणांना वाव देताना त्यांचे जे मसाल्यांचे हॅम्पर्स आहेत ते देण्यात आले. आता हे कुश मसाले यांनी नगरमध्ये उत्तम पाय रोवलेला आहे. या आधी ते महाराष्ट्रभर होते. गेल्या वर्षापासून जसजसे ते विविध शॉप्सला स्टॉल लावतात आणि विविध महिला ग्रुपला जात आहे आणि अत्यंत आपुलकीने छान सर्व्हिस यांची आहे. यांचे मसाले अप्रतिम आहे, जे स्वतः आमच्या सर्व महिलांनी टेस्ट केलेले आहे. सगळ्या पदार्थ वापरून त्यांना एक शिक्कामोर्तब केलेला आहे. त्याबद्दल त्यांनी दिलेल्या स्पॉन्सरशिप बद्दल, त्यांच्या चाललेल्या कार्याबद्दल मी विद्या बडवे त्यांना धन्यवाद देते. त्यानंतर पलक ज्वेलर्स यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी स्पॉन्सरशिप दिली आहे. ज्या पलक ज्वेलर्सचं नाव पुऱ्या अहमदनगरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलं जातं, ज्या ठिकाणी स्त्रियांना आवडणाऱ्या अत्यंत क्वालिटी वस्तू ठेवल्या जातात. प्रत्येक स्त्रीची सोनं वापरता येत नसेल तर 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची हौस पुरवली जाते. आणि मुख्य म्हणजे अतिशय गॅरंटी देऊन आपुलकीची आणि छान सर्व्हिस या पलक ज्वेलर्स करून मिळते. त्यामुळे आमच्या या सर्व ग्रुपतर्फे मी आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेल्या पलक ज्वेलर्स यांचे सुद्धा आभार मानते. धन्यवाद. जाधवांची कन्या भोसलेंची सून, जाधवांची कन्या भोसलेंची सून, शिवबांची माता भाग्य केवढे हे अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानानं डोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. 4 भावंडांच्या पाठीवर लखुजीराव आणि म्हाळसाळांनी यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आले.
कन्यारत्न जन्माला आले तर खरे, पण दारोदारी रांगोळ्या काढण्यात आल्या, घरोघरी पताका लावण्यात आल्या. एवढेच नाही तर हत्तीवरून साखर देखील वाटण्यात आली. अहो, केवढे हे कौतुक एका मुलीच्या जन्मानंतर. शिवबा हे आमचे धाकटे रत्न. अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवबांना स्वराज्याचे धडे दिले. आमच्या आईच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषांचे शिक्षण घेतले. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कुणी वाकड्या नजरेने नजर ठेवली तर त्याची गय करून घेणार नाही, ही शिकवण आम्ही आमच्या शिवबांना दिली. आम्ही हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते आमच्या शिवबांनी पूर्ण केलं. माझ्या माता भगिनींनो, आपल्यापैकी किती जण तुम्ही आहात जे एका मुलीचं स्वागत खुल्या मनानं करता. हत्तीवरून साखर वाटण्याचा काळ गेला हो, पण मुलीचं स्वागत करणाऱ्या माता भगिनी ही खूप कमी आहे याची खंत मला आज आहे. मी आज एक मुलगी, आई, स्त्री, सून सर्व काही आहे, पण मी राजमाता जिजाऊ आहे. मी जिवंत आहे त्या प्रत्येक स्त्रीमध्ये, मी जिवंत आहे त्या प्रत्येक आईमध्ये जी आपल्या मुलाला संस्कारित करते. मी जिवंत आहे त्या प्रत्येक तरुणामध्ये जो अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो. मी राजमाता बोलते, मी जिजाऊ बोलते. इथे जमलेल्या माझ्या माता भगिनींनो, धर्म जपा, संस्कार जपा, आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्या, कारण ते उद्याचे भविष्य घडवणार आहे. जय स्वराज्य, जय शिवराय. चित्तौड़ के आंगन में एक और युद्ध होने वाला है, और वो लड़ाई न किसी ने देखी है न कभी किसी ने सुनी है. वो लड़ाई हम क्षत्रानियां करेंगे. हमारा शत्रु भी देखेगा कि किस तरह राजपूती वीरांगने वेदना को वीरता में बदलती है. और जिस अग्नि को साक्षी मानकर हमने साथ जीने मरने की वचन लिए थे, उसी अग्नि को आज हम फिर जलाएंगे. सौंप देंगे खुद को और सब मिलके जोहर करेंगे. आओ आज हम आखिरी बार ये चूनर ओढ़ते हैं. हमारे शरीर की लालसा रखने वाले को हमारी परछाई भी नसीब नहीं होगी, और यही अल्लाउद्दीन की सबसे बड़ी हार होगी. जय भवानी. मी कीर्ती काळे, मी हंबीरराव मोहितेंची कन्या आणि छत्रपती शिवरायांची सून. सांगा त्या मुघलांना की मी मराठ्यांच्या पुरींना ज्याप्रमाणे हातात बांगड्या घालता येतात आणि ज्या हातांनी फुगडी घालता येते त्याच हातांनी गर्दन पण मारता येते. हर हर महादेव.